तर आता एकनाथ शिंदेंनी आता टीका जी आहे ती उद्धव ठाकरेंवर केल्याचं पाहायला मिळते। उद्धव ठाकरेंवरती आता एकनाथ शिंदेंनी मोठी टीका केली आहे। फुकटचा ताठा आणि नाव उबाठा असं एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे। मराठवाड्यात नुसतेच येऊन गेले, साधा बिस्किटचा पुडाही दिला नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं। गेला, फेसबुक लाईव्ह गेला, सगळा गेला, आता काय राहिलाय? हा, आणि म्हणून फुकाचा ताटा आणि नाव उबाटा, फुकट खोट रिकाम्या हाताने नाही केलं। शिवसेनेची मदत केली, सरकारचं 32,000 कोटीचं पॅकेज आम्ही दिलं आणि ते खात्यात पैसे जमा होऊ लागले। नाही तर काही लोक माझ्या हातात काय, माझ्या हातात काय नाही, माझ्या हात रिकामे, कशाला जाता तुम्ही? माझ्याकडे द्यायला काय नाही, मग जेव्हा होतं तेव्हा का नाही दिलं? तर परळी स्वबळावर की युतीत लढायचं यावर 17 तारखेला निर्णय होईल असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। मुंडे भाऊ बहीण युती करून नगरपालिका लढणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। सगळ्या शक्यता 17 तारखेपर्यंत वर्तवल्या जातील, त्यात तुम्ही पण बघा काय होईल ते। आता हे जनतेला ठरवायचंय, मी ठरवणारी कोण आहे? मला जर विचारलं तर मी सांगेन की विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे, मेरिटवर व्हायला पाहिजे। तर जनतेच्या हातात आहे खरं, जनतेच्या हातात आहे ही निवडणूक कशावर न्यायची। तर सिंधुदुर्गच्या ओरसमध्ये आता भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची बैठक झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीबाबत लवकरच निर्णय होईल असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय। राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत, युतीबाबत पुढील निर्णय होऊ शकतो असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय। युती झाली नाही तर आम्हाला स्वबळावर लढावं लागेल असं देखील केसरकरांनी म्हटलंय। माझ्या माहितीप्रमाणे कदाचित उद्या राणेसाहेब सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे। ते आले तर निश्चितपणे याच्यामध्ये बदल होईल आणि लवकरात लवकर निर्णय होईल याची मला खात्री वाटते। तर एमसीएच्या उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड विजयी झालेले आहेत। नवीन शेट्टींच्या विरोधात आव्हाडांचा हा विजय पाहायला मिळतोय। एमसीए निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या गटाला 12 तर आशिष शेलारांना 4 जागा मिळालेल्या आहेत। तर एमसीएच्या कार्यकारिणी सदस्यपदी मिलिंद नार्वेकर यांची हे विजयी झालेले आहेत। तर निलेश भोसलेंची सहसचिवपदी निवड झाली आहे। विकास रेपाळे, नदीम मेमन एमसीएच्या कार्यकारिणी सदस्यपदी त्यांची निवड झालेली आहे। तर एमसीएच्या उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड हे विजयी झालेले आहेत। अजिंक्य नाईक हे एमसीएचे अध्यक्ष असणार आहेत, तर जितेंद्र आव्हाड उपाध्यक्ष असणार आहेत। तर डॉक्टर उन्मेष खानविलकर हे सचिव, तर निलेश भोसले सहसचिव आणि अरमान मलिक हे कोषाध्यक्ष असणार आहेत। तर शरद पवार गटाचे कार्यकारिणी सदस्य कोण कोण आहेत ते आपण पाहूयात। विघ्नेश कदम, मिलिंद नार्वेकर, भूषण पाटील हे कार्यकारिणी सदस्य जे आहेत ते असणार आहेत। तर नदीम मेमन आणि विकास रेपाळे हे शरद पवार गटाचे कार्यकारिणी सदस्य आहेत। तर आशिष शेलार गटाकडून संदीप विचारे, सूरज समंत, नील सावंत, प्रमोद यादव हे जे आहेत ते कार्यकारिणी सदस्य बनलेले आहेत। क्रिकेट असोसिएशनमध्ये मैदान क्लब सेक्रेटरीचा विजय आहे, कुठल्या गटातटाचा विजय नाहीये। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सपोर्टनी आणि पवार साहेबांच्या सपोर्टनी आम्ही ही निवडणूक लढत होतो। आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमीच काम करत असतो आणि माझ्यामध्ये हा गटातटाचा विजय नसून हा मैदान क्लब सेक्रेटरीचा विजय आहे। आमच्या आनंद झाला की मुंबई क्रिकेट वरती प्रेम करणारा, माझ्यासारखा एक लहानपणापासून वानखेडे स्टेडियमवर येणारा, ब्रेबॉर्न स्टेडियमला जाणारा, म्हणजे मला सांगायला आज महाराष्ट्राला आनंद होईल की मी 5 वर्षाचा असतानापासूनच स्टेडियममध्ये येतो। माझी आई स्टेडियममध्ये मला घेऊन यायची, स्वतः खाली बसायची आणि मॅच संपल्यावर मला घरी घेऊन जायची। ते दिवस बघितलेला मी रसिक आहे। आज मला त्याचं ऑर्गनायझेशनमध्ये महत्त्वाचं पद मिळालंय आणि हे फक्त माझ्या आयुष्यातले सगळे बदल हे फक्त पवारांमुळे घडत असतात। तर डहाणूचे माजी नगराध्यक्ष रवींद्र फाटक यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश झालेला आहे। डहाणू नगर परिषद निवडणुकीमध्ये समीकरण बदलणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला।
तर लोणावळा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मतभेद पाहायला मिळतात. आम्ही राष्ट्रवादीशी युती करणार नाही, भाजपने ही भूमिका घेतली, आमचा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार, असं सुरेखा जाधव यांनी सांगितलं. भाजप सुरेखा जाधव यांच्या भूमिकेनं आता महायुतीमध्ये मतभेद होणार असल्याची चर्चा आहे. निर्णय आम्हाला फडणवीस साहेबांनी, बावनकुळे साहेबांनी आणि गिरीश महाजन यांनी सांगितला. त्याच्यामुळे आम्ही इलेक्शन जी लढणार आहे ती आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि लोणावळेकरांच्या जीवावर आम्ही लढणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक लोणावळेकरांना वाटतं की खरोखर भारतीय जनता पार्टीचा जो नगराध्यक्ष होता त्यांनी जे काम केलेलं आहे खरोखर चांगलं केले. तळेगावमध्ये 2.5 वर्ष करता भारतीय जनता पक्ष आणि पुढच्या 2.5 वर्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष, तसंच मग आम्हाला देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिला 2.5 वर्षाचा नगराध्यक्ष आणि नंतरचे 2.5 वर्ष हा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार, या अशा पद्धतीनं सीएम साहेबांनी फॉर्म्युला दिला. तळेगाव नगर परिषद आणि लोणावळा नगर परिषद या दोन्ही ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार फायनल झाले.